एकूण नवी मुंबई झोन 1च्या हद्दीमध्ये जवळपास 650 ठिकाणी होळी साजरी केली जाते. त्यामध्ये जवळपास 75 ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी केली जाते. या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते आहे, महत्त्वाचे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी होळी साजरी केली जाते त्या ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्ह कोणी नशा करून वाहन चालू नये, दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. जवळपास 500 पोलीस अधिकारी अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाचा कार्यक्रम सुद्धा आहे डी.वाय. पाटील येथे त्या ठिकाणी जवळपास 350 लोक लावण्यात आलेले आहेत. रंगपंचमी साजरी करावी. कुठल्याही जो अनोळखी व्यक्ती आहे, ज्याला आपण ओळखत नाही, महिला आहे, स्त्री आहे, यांच्यावर जबरदस्ती रंग लावण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्या दृष्टीने पथक तयार करण्यात आलेलं आहे. कुठे जर का असं इलिगल आरोग्यास अपायकारक असा एखादा पदार्थ विक्री कोणी करत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. डी.वाय. पाटीलमध्ये जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास 350-400 पोलीस अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. सर्व दिशादर्शक, पार्किंग व्यवस्था आणि इतर सर्व नियोजन त्याचं पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सर्व बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संदर्भात वाहतूक विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे. काही ठिकाणी वाहतूक जी आहे ती बढती करण्यात आलेली आहे. त्याची जे अधिसूचना आहे ती जारी करण्यात आलेली आहे. बरोबर आहे, महत्त्वाचा कार्यक्रम सुद्धा आहे तो. त्या दृष्टिकोनातून जवळपास स्टेडियमची क्षमता सुद्धा जास्त आहे. त्या क्षमतेनुसार जी तिकीट विक्री झालेली आहे त्या अनुषंगाने गर्दी होण्याची अपेक्षित आहे.